आणि आता बातमी गुजरातमधून आहे। गुजरातच्या सुरतमध्ये अद्यापही अनेक घरांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचलंय। तर सुरतमध्ये 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। पुराचं हे थैमान अजूनही त्या ठिकाणी कायम आहे। तर अनेक भागांमध्ये पुराचं पाणी न ओसरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या पुरामुळे पिण्याचं पाणी आणि दुधाचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरत, नवसारी, अहमदाबादसह 5 शहरांना पुराचा मोठा फटका बसलाय। पुरामुळे या 5 शहरांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। सुरतमध्ये 4 दिवसांच्या पावसानंतरही पुराचं पाणी कायम आहे। अनेक घरांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सुरतच्या माधवबाग सोसायटीमध्ये या पुरामुळे मोठं नुकसान झालंय। घरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना स्वतःचं घर सोडून इतर ठिकाणी आश्रयाला जावं लागतंय। या पुरामुळे पिण्याचे पाणी आणि दुधाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून लहान मुलं आणि वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत। वलसाडच्या उमरगावमध्ये 16 तासांमध्ये 1100 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। त्यामुळे वलसाडसह तापीतील अनेक भागात पाणी साचल्यानं लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। या पुरामुळे वलसाडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय। भारतीय तटरक्षक दलानं ऑपरेशन जलराहत राबवून दमण, दादरा नगर हवेली आणि दक्षिण गुजरातमधील 170 लोकांना रेस्क्यू केलंय। 22 जुलैच्या मध्यरात्रीपासून राबवलेल्या या 11 वेगवेगळ्या बचाव मोहिमांद्वारे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे गुजरातच्या सुईगावमध्ये असलेल्या नाडाबेट वाळवंटाला समुद्राचं स्वरूप आलंय। भारत-पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या या प्रसिद्ध नाडाबेटच्या वाळवंटाचं पावसामुळे दलदलीत रूपांतर झालंय। त्यामुळे एरवी कायम कोरडे असणारे आणि ओसाड असणारे नाडाबेटचे वाळवंट मुसळधार पावसामुळे एखाद्या विस्तीर्ण समुद्रासारखं दिसतंय। वाळवंटातील या दुर्मिळ दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत।